माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र. प्रेझेंटिंग स्पॉन्सर्स TJSB सहकारी बँक लिमिटेड, पॉवर्ड बाय ॲग्रोस्टार, नॉलेज पार्टनर iRealities, डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह. या कार्यक्रमामध्ये ई स्टार्टअप या सत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. डिजिटल टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन विकासाची वाट चालण्याच्या दृष्टीने ई स्टार्टअप्स या सेशनमध्ये आपण आता या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा मान्यवर तज्ज्ञांचं पॅनल असणार आहे. तर आपण माझा पहिला प्रश्न नार्वेकर साहेब तुम्हाला आहे की महाराष्ट्र आज, कारण तुम्ही भारतभर स्टार्टअप्सबद्दल डिस्कशन करताय, तुम्ही प्रेझेंटेशन देताय, तुम्ही बऱ्याच मेंटॉर प्लॅटफॉर्म्सवर असता, तर अख्ख्या भारताच्या स्केलमध्ये महाराष्ट्र आज स्टार्टअप्समध्ये कुठे आहे? आय थिंक लोअर बॉटम रंगमध्ये आहे. पण मग इंडस्ट्री कॅपिटल, बिझनेस कॅपिटल जेव्हा महाराष्ट्रात असताना स्टार्टअप असं लोएस्ट स्टेजला, म्हणजे ह्यात आपल्या मराठी मुलांचा प्रॉब्लेम आहे, आपल्या मार्केटचा प्रॉब्लेम आहे? मुलांचा प्रॉब्लेम डेफिनेटली नाही, कारण मी बँगलोरला जातो, मला तिकडे मराठी मुलं मिळतात. मी दिल्लीला आहे, तिकडे खूप मी आता दिल्लीला राहतो 16 वर्षापासून. मी एक वडापाव क्लब चालू केला तिकडे. जेव्हा चालू केला तेव्हा 5 लोक होते. अच्छा. आता 5000 लोक आहेत आणि मॅक्सिमम लोक पुणे, नाशिक, मुंबईचे आहेत. ते तिकडे शिफ्ट झालेत कारण त्यांना इकडे इकोसिस्टम नाही भेटत आहे. म्हणजे इकोसिस्टम नाही म्हणजे एक्झॅक्टली क्विकरचा एक्झाम्पल घ्या तुम्ही. हां, माझा मित्र आहे प्रणय चुले, त्यांनी न्यूयॉर्कमधनं येऊन त्यांनी इकडे स्टार्ट केला क्विकर. लोअर परेलला ऑफिस उघडलं. पण जेव्हा स्केल व्हायला तर त्याला टॅलेंट, कॉस्ट हे सगळं चॅलेंजेस आले. स्टेट गव्हर्नमेंटकडनं काही सपोर्ट नाही आहे. ही हॅड टू शिफ्ट टू बँगलोर. आणि बँगलोरला त्यांनी एक ज्या कॉस्टमध्ये त्याला इकडे एक ऑफिस स्पेस भेटलं असतं त्या कॉस्टमध्ये त्यांनी तिकडे एक पुरी मिल घेतली आहे 6 एकरची. पण मग याचं कारण इथल्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगशी असोसिएटेड आहे बँगलोरचं का? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड बॉम्बे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज द सेम. टेक टॅलेंट तिकडे जास्त अवेलेबल आहे बँगलोरमध्ये. पण मग क्वालिटी ऑफ टेक स्टार्टअप जास्त. पण मग ह्यात बदल कोणी करायला पाहिजे? एंटरप्रेनर्सनी बदल करायला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सरकारने बदल करायला पाहिजे, का एंटरप्रेनर्सनी महाराष्ट्र सोडून बाहेर जायचा विचार करायला पाहिजे? आज तुम्ही कर्नाटका ॲज अ स्टेट घ्या, तुम्ही तेलंगणा ॲज अ स्टेट घ्या, तुम्ही आंध्र प्रदेश घ्या, तुम्ही बिहार ॲज अ स्टेट घ्या. तिकडचे सगळे, वेदर इट्स अ ब्युरोक्रॅट किंवा पॉलिटिशियन, सगळे स्टार्टअपसाठी काही ना काही करण्यामध्ये लागले आहेत. महाराष्ट्रामध्ये मी असं काही ऐकलं नाही आतापर्यंत. भारतामध्ये जेव्हा स्टार्टअप इंडिया स्कीम चालू केली, मोदींनी वेगवेगळ्या घोषणा केल्या, केंद्र सरकारने बऱ्याच साऱ्या योजना जाहीर केल्या, प्रत्येक राज्याने त्यांची स्टार्टअप पॉलिसी आणली आहे. यू विल बी अमेज की आपण मुंबई देशाचा आर्थिक कॅपिटल आहे म्हणून आपण जो मित्ता गिरवतो, आपली स्वतःची महाराष्ट्राची अजून स्टार्टअप पॉलिसी नाही आहे. दिस इज बिहारची स्टार्टअप पॉलिसी आहे. बिहारची आहे, 500 कोटी बिहार झारखंडची गव्हर्नमेंटनी आहे. कॅबिनेटनी साईडला ठेवलंय. पण कदाचित माझ्या मते महाराष्ट्रातल्या मुलांना गव्हर्नमेंटकडनं कुबड्या घ्यायची गरज नसेल असं अधिकृतपणे ते सांगू शकतील. पण सी व्हॉट हॅपन्स की जेव्हा सरकार तुम्हाला प्रॉपर सपोर्ट करते तर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज हा भेटतो. आता कर्नाटकामध्ये किंवा बँगलोरमध्ये किंवा दिल्लीमध्ये किंवा बिहारमध्ये काय होतं की तिथल्या कॉलेज गोईंग स्टुडंट्सच्या डोक्यामध्ये ज्या बिझनेस आयडियाज आहेत स्टार्टअपबद्दलच्या, त्यांना मिनिमम व्हायबल प्रोडक्ट लॉन्च करायचे असेल तर 30,000 पासून 5 लाखापर्यंतचं फंडिंग मिळतं आहे डायरेक्टली. पण ते सुद्धा कर्ज स्वरूपात नाही मिळते, इक्विटी स्वरूपात नाही, त्यांना थेट ग्रँट दिल्या जात आहेत. महाराष्ट्रामध्ये होतच नाही आहे. बिहारमध्ये तिथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टार्टअपशी रिलेटेड इन्क्युबेशन सेंटर चालू केले जात आहेत. आता होतंय काय की महाराष्ट्रामध्ये हे होत नाही आहे. सो महाराष्ट्रामधले जे स्टार्टअप तरुण आहेत, जे फाउंडर्स आहेत, ते आत्ता बाकीच्या राज्यांमध्ये जायला लागलेत. नाशिकवरून अनुप सरोदे नावाचा मुलगा त्याच्या स्टार्टअपसाठी तो कर्नाटकामध्ये गेला. तिथल्या गव्हर्नमेंटला तो अप्रोच झाला, तिथल्या गव्हर्नमेंटने त्याला इन्क्युबेट केलं. आता कदाचित तो फंडिंगसुद्धा मिळेल. म्हणजे नाशिकच्या मुलाला कर्नाटकामध्ये जाणं हे जास्त सोपं आहे, पण त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अप्रोच नाही होत आहेत, कारण कुठे करायचं ते माहितीच नाही आहे. एकही मिनिस्टर असं माहिती नाही की जो स्टार्टअप विषयामध्ये काम करतो किंवा तो रिस्पॉन्सिबल पर्सन आहे, अकाउंटेबल पर्सन आहे, किंवा मिनिस्ट्रीमध्ये नेमकं कोणाला कम्युनिकेट करायचं, त्यांची स्कीम काय आहे, इन्क्युबेशन सेंटर्स गव्हर्नमेंटने चालू आहेत का, याच्याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही आहे. पण मला एक सांग, आता ती परिस्थिती आहे आणि ती बदलेल. काही कारणं असतील, रिसोर्सेसची कारणं असतील, तर तो परिस्थिती वेगळी आहे. पण आता आहे ती परिस्थिती, चला. पण त्यासाठी मग महाराष्ट्रीयन मुलांनी थांबणार तर नाही. आपण
थांबायचं. आपण सगळेच स्टार्टअपवाले लोक आहोत. तर काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्यांना आता? ऑनलाईन खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. युनिव्हर्सिटीज आहेत, सगळे कोर्सेस मोस्टली फ्री आहेत. इनफॅक्ट हार्वर्डचे स्टॅनफोर्डचे कोर्सेस फ्री आहेत. दॅट इज वन ॲक्सेस. सेकंडली ना, मी जेवढ्या मुलांना भेटतो छोट्या शहरात, त्यांना एक असं एक मिथ आहे की कोण सिनियर ब्रँड नेम टाईप आंतरप्रिनरला अप्रोच करणं पॉसिबल नाही आहे. तसं नाही आहे. आज सोशल मीडियावर सगळेच अवेलेबल आहेत. तर ते रीच आउट करा. पण रीच आउट करायची एक पद्धत असते. माझं चॅलेंज आहे की टाईम कन्स्टेंट आहे. मला कोण एक स्मॉल टाऊनमधला लिंक्डइनवरती मेसेज पाठवेल, हॅलो सर, हाव आर यू सर. आता तेवढं टाईम कोणाकडे नाही. तुम्ही 3 लाईनमध्ये जर मला एक कोणी क्रिस्प कम्युनिकेशन पाठवलं की हे माझं स्टार्टअप आयडिया आहे, मला हे हेल्प पाहिजे, 99% 100% आम्ही त्याला कनेक्ट करू किंवा हेल्प करू. सेकंडली, आता थोडंसं फॅशन पण झालं स्टार्टअप करणं. खूप असे लोक पण आहेत जे म्हणतात ठीक आहे तुम्ही कुठल्या सेक्टरला फंडिंग करा आणि सांगा, मी ते स्टार्टअप करतो. दॅट्स द रॉंग वे टू गो अबाउट इट. सेक्टर बिझनेस इज बिझनेस. 2+2 = 4 असतो. ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात, ज्या सब्जेक्टबद्दल तुम्हाला पॅशन आहे, ते तुम्ही करा, तो ऑटोमॅटिकली स्केल करेल. पण आजकाल ट्रेंड हे बघतो की लोक हे बघतात, अच्छा ई कॉमर्स संपला, आता फूडटेकला फंडिंग भेटतं, चला मी फूडटेक करतो. ते सगळं लॉंग टर्म चालणार नाही. की माझ्या मित्राने स्टार्टअप केलंय म्हणून मला पण करायचं आहे, याने फंडिंग मिळवले मग मी सुद्धा अशीच आयडिया एक्झिक्यूट करीन आणि मी सुद्धा फंडिंगसाठी. महाराष्ट्रातले किंवा मराठी मुलांच्या 2-3 समस्या प्रामुख्याने आहेत. एकतर स्टार्टअपची संपूर्ण इकोसिस्टम जी आहे ती इंग्रजी भाषेमध्ये आहे. त्याच्यामुळे लर्निंगशी रिलेटेड रिसोर्सेस माहिती नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, ट्रॅक्शन कशी जनरेट करू, स्टार्टअप माझं लॉन्च करताना मी नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, इन्व्हेस्टरला अप्रोच करताना पिच डेक कसे लिहिले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकणं गरजेचं आहे. परंतु अनेक सारे स्टार्टअप जे आहेत, खास करून मराठी मुलं, या गोष्टी शिकायला घाबरतात किंवा ते शिकत नाही आणि बऱ्याच वेळा या गोष्टींचा अभ्यास न करता थेट इन्व्हेस्टरला अप्रोच करण्याचा प्रयत्न करतात. डोंट क्रिएट रोल मॉडेल्स. बाकी लोकांना ते प्रोत्साहन भेटणार नाही. मी आता इंदोरला गेलो होतो, एक शाळेमध्ये मला त्यांनी बोलवलं होतं स्पीच द्यायला. नेक्स्ट डे नवभारत टाइम्सच्या फ्रंट पेजवर माझा कव्हरेज होता हिंदीमध्ये आणि 9 डिफरंट न्यूजपेपर्स कवर्ड दॅट. पण महाराष्ट्रामध्ये तो इकोसिस्टम मी मीडिया करून बघत नाही. हा पहिला स्टार्टअप इव्हेंट आहे एका मीडिया कंपनीचा जो मी अटेंड करतो इतक्या वर्षात महाराष्ट्रामध्ये. हो. दॅट्स वन पार्ट. 2 अजून गोष्ट आहेत विच इज व्हेरी स्पेसिफिक टू महाराष्ट्र. एक, आपल्या फॅमिलीमध्ये ना त्यात कल्चर ऑफ एंटरप्रेन्योरशिप नाही आहे. मराठी फॅमिली मुलाला बोलते बाबा तू नोकरी कर, सॉफ्टवेअर इंजिनियर बनून US ला जा. पण ती परिस्थिती अजून आहे. अजून आहे. अजून आहे. थोडासा एक लिमिटेड आहे, पण ॲट अ ग्राउंड लेवल मी अजून ते चेंज बघितलं तुला नाही. काय वाटतं, कारण तू कनेक्टेड आहेस आहे ऑडियन्स? म्हणजे मी स्वतः फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योरशिप फॅमिलीमधून आहे. म्हणजे माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कोणी बिझनेसमधलं नव्हतं. सो बरेच सारे प्रॉब्लेम येतात. एकतर घरच्यांना कन्व्हिन्स कसं करायचं, लोकांचा जो माइंडसेट आहे की तुमचं स्टार्टअप आहे म्हणजे तुम्ही पैसे कमवत नसणार, तुमचं स्ट्रगलिंग लाईफ आहे. पण असं नाही आहे ॲक्च्युली. जर का तुम्ही प्रॉपर सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट केल्या तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इथून अर्निंग करू शकतात. जोपर्यंत मराठी माणूस स्टॅबिलिटी चेस करणं सोडणार नाही ना, तोपर्यंत हा इकोसिस्टम बनतो. थोडंसं निगेटिव्हिटी बाजूला ठेवूया, कारण नाही, जस्ट वन लास्ट पॉईंट आय एक जो क्रिटिकल कल्चरल आमचा एक चॅलेंज आहे, इज बेशरम व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मराठी मुलांना ते थोडं शरम करतात. एंटरप्रेन्योरशिप म्हणजे तुम्हाला बेशरम व्हायला लागेल. इन्व्हेस्टरला चेस करायला लागेल, कस्टमरला चेस करायला लागेल, लोकांना चेस करायला लागेल. ते जोपर्यंत करणार नाही तर तुम्ही कुठल्याही टियर 2, 3, 4, 5 मध्ये आहात, तुम्हाला मार्क झकबर्गला जर चेस करायचं चेस करा, बेशर्मीनी करा, रिजेक्ट करेल काही नाही. पण जोपर्यंत त्यात बेशर्मीवाला तो शेमलेसनेस नाही आणणार ना, तोपर्यंत चॅलेंज आहे इकोसिस्टम. पण आता मला एक सांग, आता स्ट्रक्चर्ड काही अप्रोच तुम्हाला सांगता येईल की काय असतं की आपल्या ह्यांना बरेच जनरिक ॲडवाईस मिळत राहतात मुलांकडनं, बरोबर? एक्सपर्ट्सकडनं जनरिक ॲडवाईस मिळत राहतो आणि मुलगा अजून कन्फ्युज्ड होतो. तर एखादं स्ट्रक्चर्ड अप्रोच त्यांना सांगायचं असेल की त्यांनी काय स्टेप्स घ्यावा, किंवा तर तुला जर का 5 स्टेप्स सांगायचे असतील, म्हणजे मी 0 to 100 crores नाही म्हणत आहे, पण 0 to फर्स्ट कस्टमर, त्याच्या काही स्ट्रक्चर्ड जाता येईल का? माझा अनुभव हे आहे, मी पहिले तर डोंट ऑब्सेस टू मच ऑन द प्लॅन. एक्सेल शीटमध्ये ना खूप पैसे बनतात, ते फॉर्म्युला ट्विक करायचं आहे, ते बँक अकाउंटमध्ये आणण्यामध्ये वाट लागते. फर्स्ट इज जस्ट स्टार्ट. लॉन्च युअर प्रोडक्ट ॲज सून एज पॉसिबल. हे वेट करू नका की तुम्ही एकदम परफेक्ट प्रोडक्ट बनवीन तेव्हा होईल. प्रोडक्ट आयडिया आहे, तुम्ही लॉन्च करा, मार्केटमध्ये याल, मार्केट तुम्हाला शिकवेल. सेकंड इज डोंट गिव्ह अप टू इझिली.
थर्ड इज रीच आउट टू द बेस्ट मेंटॉर्स इन दॅट इंडस्ट्री आणि शेमलेसली आस्क फॉर हेल्प. ओके. फोर्थ इज ऑलवेज कीप रिफायनिंग, ज्याला मी एक पिवट वर्ड म्हणतो, की जर मार्केट तुम्हाला काहीतरी सांगतोय, डेटा, आपण डेटा जास्त रीड करत पण नाही आता इंडियात. एखाद्या विद्यार्थ्याची किंवा एखाद्या ग्रुप ऑफ मित्रांची एक आयडिया असेल, हां, तर त्यांनी पहिलं स्टेप काय असावी त्यांची? म्हणजे बिझनेस प्लॅन, सगळेजण सांगतात बिझनेस प्लॅन इज द फर्स्ट स्टेप, पण माझ्या आयुष्यात मी कधीच लिहिला I नाही. disagree. त्यामुळे मला तो बिझनेस प्लॅन लिहितात कसा हे पण अजून माहिती नाहीये. पण मग प्रॅक्टिकली त्यांची पहिली स्टेप काय असावी? कारण सगळ्यांनाच रिसोर्सेस अवेलेबल नसतात. कदाचित आपण लकी होतो, कदाचित आपल्याला थोडेसे कुठून तरी रिसोर्सेस मिळाले. सगळ्यांनाच तसे नसतात, पण त्यांच्याकडे ब्रिलियंट आयडियाज असतात. तर त्यांनी पहिले स्टेप्स घ्यायच्या, तर टँजिबल स्टेप्स काय घ्यायच्या? राईट. मला हा स्पेसिफिक प्रश्न बरेच जण विचारतात. सो मी त्यांना जे 5 स्टेप्स सांगतो. सगळ्यात पहिले तर तुम्हाला तुमचा बिझनेस तुम्ही जो चालू करताय त्यातून तुम्ही कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे ते चेक करा. बऱ्याच जणांना कॅल्क्युलेशन त्यांची अशी असतात की मी हा बिझनेस चालू केल्यानंतर मला याच्यामधून एवढे पैसे मिळतील आणि हा कोणीतरी आधीच चालू केलेला आहे. पण हा प्रॉब्लेम लोकांना खरोखरच भेडसावतोय का आणि तुमच्याकडे याचं परफेक्ट सोल्युशन आहे का हे सगळ्यात आधी चेक करा. त्याच्यानंतर तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांचा थरोली अभ्यास करा की तुमचे कॉम्पिटिटर्स आता कोणत्या स्टेजवरती आहेत, त्यांनी नेमकं काय केलं आहे, त्यांचं रेव्हेन्यू मॉडेल काय होते, त्यांना सक्सेस कशामुळे मिळालं, ते फेल नेमके कोणत्या गोष्टीमुळे झाले. तिसरी गोष्ट, जशी सरांनी सांगितलं की हा एक बेसिक स्टडी झाल्यानंतर तुमचं मिनिमम वायबल प्रोडक्ट ॲज अर्ली ॲज पॉसिबल चालू करा. कारण तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये ॲट ॲक्च्युअल जाऊन तुमचं प्रोडक्ट सेल करायला जेव्हा सुरुवात करेल तेव्हा तुमचे कस्टमर तुम्हाला जे क्वेश्चन्स विचारतील, त्यांचे जे रिप्लायज तुम्हाला येतील, त्याच्यावरून तुम्ही शिकत जाल. ओके. चौथी गोष्ट, अगेन सरांनी जी सजेशन दिलेली होती की इंडस्ट्रीमधले जे इतर एक्सपर्ट मंडळी आहेत त्यांना सिरियसली अप्रोच करायला सुरुवात करा. कारण बऱ्याच लोकांना मी बघितलं की मी एखादा मेंटॉर हायर केला तर मला त्याला पैसे पेआउट करावे लागतील, याच्यामुळे मेंटॉर घेणं टाळतात. पण मेंटॉरकडून मिळालेली एका सेंटेन्समधली सुद्धा सजेशन तुम्हाला कदाचित करोडो रुपयांचा प्रॉफिट मिळवून देऊ शकते. आणि मी स्वतः या जर्नी थ्रू गेलेलो आहे. माझं पहिलं स्टार्टअप या कारणामुळे फेल झालं होतं, जवळपास 7.5 लाखाचा लॉस मला झाला होता की माझ्याकडे प्रॉपर मेंटॉर नव्हते. मला प्रॉपर माझ्याकडे जी फंडिंग मी पहिल्या स्टार्टअपला मिळवलेली होती ती मी कशाप्रकारे युटिलाइज करायला पाहिजे होती तेच मला कळत नव्हतं. त्याच्यामुळे माझा बर्न रेट हाय होता आणि त्याच्यामुळे माझं ते स्टार्टअप बर्न रेट म्हणजे दर महिन्याला मी साधारण किती पैसे खर्च करतोय. ओके. ओके. टू दॅट द लास्ट पॉइंट इज, जर तुम्ही 2 लाईनीमध्ये आपला बिझनेस आयडिया एका ले पर्सनला एक्सप्लेन नाही करू शकत ना, तो करू नका. करेक्ट. म्हणजे 4 पेजचा डॉक्युमेंट नाही पाहिजे की तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. हा प्रॉब्लेम आहे, हा मी असा सॉल्व्ह करतोय. 2 लाईनमध्ये जर तुम्ही एक्सप्लेन करू शकला तुमचा कॉन्सेप्ट बिझनेसचा, तो बिझनेस तुम्ही करा. पण मग तुम्हाला एक मोठा चॅलेंज मला सगळीकडे लोक विचारतात की पहिला इन्व्हेस्टमेंट की पहिलं प्रोडक्ट? दोन्ही करायला लागेल तुम्हाला जर एंटरप्रेन्योर आजच्या इकॉनॉमीमध्ये. कारण तुम्ही खूप जर ओलाला बघितलं किंवा ओयो रूम्सला बघितलं, यांनी कॅपिटलला एक वेपन बनवलं. जर तुम्ही ओलाला बघितलं, ओला आणि टॅक्सी फॉर शुअर 2 कंपनीज होते. टॅक्सी फॉर शुअर वॉज अ बेटर कंपनी दॅन ओला, पण ओलाकडे जास्त पैसे होते आणि टॅक्सी फॉर शुअरने विचार केला मी पहिले प्रोडक्ट चांगला बनवीन मग पैसे रेश करीन. त्यांचं लक थोडा खराब झाला की उबर रेप इन्सिडेंट झाला दिल्लीमध्ये आणि सडनली क्लायमेट चेंज झाला. ते पैसे करू नये सगळे ओलानी घेतलं. ओयो आणि झो रूम्स, ऑन पेपर इफ यू लुक एट इट, झो रूम्स वॉज अ बेटर मॅनेज कंपनी दॅन ओयो. पण ओयोकडे सॉफ्ट बँक होता ज्यांनी 100 मिलियनचा चेक काढला होता, झोकडे असं कोणी नव्हतं. सो आजच्या इकॉनॉमीमध्ये ॲज अन एंटरप्रेन्योर आपल्याला इन्व्हेस्टरला पण चेस करायचं आहे, आपल्याला प्रोडक्ट पण करायचं आहे. हे दोन्ही पॅरलल चालतात. आपण बघताय एबीपी माझा. ब्रेक नंतर एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र, प्रेझेंटिंग स्पॉन्सर्स टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, पॉवर्ड बाय ॲग्रोस्टार, नॉलेज पार्टनर आय रियालिटीज, डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्हच्या या कार्यक्रमामध्ये ई स्टार्टअप्सच्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता जाऊया पुढल्या मुद्द्याकडे. हॅलो सर, माझं नाव ओमकार दाभाडकर. मी marathipizza.com नावाचं एक इन्फोटेनमेंट पोर्टल सुरू केलं आहे. सो मी आता एका कॅच 22 सिच्युएशन सारखं आहे. म्हणजे
मी माझे खिशातले पैसे जसं तुम्ही सांगितलं तसं टाकून एक मिनिमम व्हायबल प्रोडक्ट तयार केलं आहे, त्याला रिस्पॉन्स ऑसम मिळतोय, लोकांना कॉन्सेप्ट आवडते, लोक आर्टिकल्स वाचायला येतात. पण आता सिच्युएशन अशी आहे की मला काहीतरी फंड हवा आहे मोठा. तो फंड जर मिळाला तर माझं प्रोडक्ट खूप मोठं होणार आहे आणि त्याला एस्टॅब्लिश करता येणार आहे. पण मला इन्व्हेस्टर्स असं म्हणतायत की यार तुला जे व्हिजिट्स आता येतात ते फार कमी आहेत, सो यू नीड टू इन्क्रीज देम. म्हणजे एकीकडे मला माझं प्रोडक्ट जास्त लोकांपर्यंत रीच करण्यासाठी पैसे हवेत, ते पैसे मिळत नाही आहेत आणि पैसे देणारे म्हणतात की नाही तुला जास्त लोकांपर्यंत रीच व्हायला पाहिजे. तर अशी सिच्युएशन असेल तर व्हॉट वुड बी द सोल्युशन? किती इन्व्हेस्टर्सला अप्रोच केला होता? 7. मी माझा लास्ट स्टार्टअप NDTV बरोबर पार्टनरशिपमध्ये होता. Yeah, I NDTV know. कंपनी. Yeah. मी 450 इन्व्हेस्टर्सला पहिले अप्रोच केला होता. 450. ओके, दॅट आय कॅन रिमेंबर. तर 7 इज अ व्हेरी लो नंबर पहिले. सेकंडली फॉर युअर स्पेसिफिक, तर आज जर तू महाराष्ट्रीयन पॉप्युलेशन बघशील, द रिचेस्ट अँड बेस्ट लार्जेस्ट कम्युनिटी इज द इंडियन कम्युनिटी इन US. आणि जर तू सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेला, मोस्टली टेक आणि मेडिकल फील्डमध्ये डॉक्टर्स आणि इंजिनियर्स सगळ्यात जास्ती महाराष्ट्रीयन्स आहेत. त्यांना आज आपल्या रूट्स बरोबर कनेक्टेड व्हायचं आहे. जर तू एक क्राऊड फंडिंग कॅम्पेन चालवलं आणि सांगितलं 5 लाख रुपये टाका, इक्विटी डेट वॉट एव्हर, 5 लाख रुपीज टाका, अँड यू आर कनेक्टेड अँड तुमची फॅमिली अँड युअर किड्स विल ऑल्सो अंडरस्टँड मराठी कल्चर वॉट एव्हर, आणि तू 100 लोक जर पकडले तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना. या ॲब्सल्युटली. सी जनरली आता तुम्ही स्टार्टअपवाला एक हे बघितलं, तो ही इज अ एक्सपर्ट ऑन टेक्नॉलॉजी और समथिंग सम की एरिया. तुम्ही अजूनही ॲडवाईस दिला की त्याने एक इन्व्हेस्टरकडे जाण्याकरता त्याने जे प्रिपरेशन करायला पाहिजे, तर ते करायचं असतं हे कळतं सगळ्यांना, फक्त ते कसं करायचं आणि ते ॲज अ म्हणजे फायनान्शियल मॉडेलिंगमध्ये कसं पटेल असं सांगून ते स्ट्रक्चरिंग करणारे ॲडवायझरीज अवेलेबिलिटी कुठे आहेत? प्लॅटफॉर्म्स आहेत. टाई आहे, द इंडस एंटरप्रेन्योर्स. इट्स अ ग्लोबल बॉडी, सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्टार्ट केलेलं आहे. त्याचे सगळ्या शहरामध्ये चॅप्टर्स आहेत. आय थिंक पुणे ऑल्सो हॅज इट, नाशिक पण आहे. ते लोक जेन्युनली हेल्प करतात. छोटे खूप ऑर्गनायझेशन्स आहेत. पण बेसिकली जो एक गॅप मी बघतो की जर कोणी माझ्याकडे आला आणि सांगितलं मला बिझनेस प्लॅन लिहायची हेल्प पाहिजे, मी त्याला टेम्पलेट देऊ शकतो, पण त्याच्यामध्ये काय कॉन्टेंट काय भरायचं, दॅट होमवर्क द एंटरप्रेन्योर हॅज टू डू. ते गॅप खूप आहे आणि तो एक बेसिकवाला आहे, विच इज वेअर. तर आता भालचंद्र गायकवाड यांना रिक्वेस्ट की त्यांनी सेशन सुरू करा. 3 मराठमुळे मित्र आम्ही एकत्र आलो. मी एक अभिजित साडम म्हणून आहे आणि शंकर चव्हाण, आम्ही तिघे एकत्र आयडिया डिस्कस केली आणि ticketis.com हे आम्ही काढलं. म्हणजे जिथे जिथे तिकीट लागतं ते सगळं ह्या प्लॅटफॉर्मवर आलं पाहिजे, हा याचा मुख्य उद्देश होता. म्हणून त्याचं नावही आम्ही शोधताना त्या पद्धतीने शोधलं की जिथे जिथे तिकीट आहे तिथे तिथे आपल्याला पोहोचता यावं. तर ticketis.com आता एक्झॅक्टली काय, तर जे आपलं थिएटर आहे जिथे आपले नाटकं लागतात किंवा आपले इव्हेंट्स जे होतात त्या ठिकाणी आपल्याला तिकीट काढता आलं पाहिजे. म्हणजे इथे ना आम्ही वेगळा असा क्राऊड नाही ठेवला आहे, म्हणजे जसं मूवीज वगैरे हा क्राऊड नाही ठेवला. आम्ही पूर्णपणे फोकस केला आहे तो फक्त थिएटरवरती. कोणतेही इव्हेंट, मग ते नाटक असून दे, इव्हेंट असून दे, तुमचा अजून काही प्रायव्हेट इव्हेंट असून दे, तो सगळ्या तिथे आपल्याला करता आला पाहिजे. तिकडनं आपल्याला आपलं तिकीट काढता आलं पाहिजे. तर ह्या पद्धतीने ते दिसतं ticketis.com. आज बरेचसे म्हणजे जवळजवळ 90% जी नाटकं मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद जिथे जिथे नाटकं होतात, थिएटर इव्हेंट्स होतात, ते सगळे आमच्याकडे लिस्टिंग होतात. आता सध्या हा वसंतोत्सव नावाचाही एक असाच एक इव्हेंट आलेला आहे. बरीचशी नाटकं आहेत. बरेचसे हिंदी इव्हेंट्स पण येत आहेत. खालती तुम्हाला PC सरकार मॅजिक शो हा पण दिसत असेल. असे बरेचसे शो इथे येत आहेत. म्हणजे जे टेक्साईव्ही नाही आहेत खूप, अशा जे ज्येष्ठ लोक आहेत, कारण नाटक बघणारा एक वर्ग आहे जो ज्येष्ठ नागरिक आहे, म्हणजे 50च्या वरचा पण बराचसा वर्ग आहे, त्यांनाही अगदी सहजतेने तिकीट काढता यावं हा उद्देश आम्ही एक डोक्यामध्ये ठेवलेला आणि त्या पद्धतीने हे डिझाईन केलेलं. गेल्या 3 वर्षामध्ये आमचा युजर बेस, म्हणजे आम्हालाही कल्पना नव्हती, 4.5 लाखापर्यंत गेला आहे. कदाचित कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये हा कमी असेल, पण आमच्यासाठी तो तरी म्हणजे खूप चांगला वाटतो आहे आम्हाला. 4.5 चांगला नाहीसुद्धा वाटत आहे, कारण अजूनही म्हणजे जर 3 वर्षात एवढं मिळतं आहे तर आणखी जास्त पद्धतीने मिळायला हवं होतं. त्यात आम्ही प्रयत्न करतो आहोत. कुठेतरी काहीतरी कदाचित आम्ही कमी पडत असू, ते आम्ही शोधतो आहोत की आमचे लूप होल्स काय आहेत. थँक्यू सो मच. आपण प्रेझेंटेशन दिलं त्याच्याबद्दल. पुढच्या केस स्टडीकडे आपण जाऊया.
फिनॅकस सोल्युशनचे भूषण कोंडूरकर यांना मी मंचावर बोलवतो. देशातील अग्रगण्य बँकसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सर्व्हिस पुरवण्याचं काम फिनॅकस सोल्युशन ही संस्था करते. आम्ही जेव्हा 2011-12च्या आसपास जेव्हा मोबाईल बँकिंग किंवा मोबाईल पेमेंट्स किंवा पेमेंट मोबाईलने होतील हा कॉन्सेप्ट मांडला, तेव्हा मी स्वतः बँकर होतो, 22 वर्ष बँकिंगमध्ये होतो. माझ्याबरोबरचे काम करणाऱ्या लोकांना ह्याच बँकिंग इंडस्ट्रीमधला 20 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. अँड वेन वी डिसाइडेड टू स्टार्ट दिस कंपनी, तेव्हा बऱ्याच लोकांनी आम्हाला हसून म्हटलं, कुठे मोबाईलवर ट्रान्झॅक्शन होणार, इथे बोलायच्या पलीकडे कोणी मोबाईलचा वापर करत नाही आणि करतोय तरी त्याच्यावरची कॉस्ट हा एक मोठा विचार होता. पण ज्या पद्धतीने आपल्याकडच्या मोबाईलचं पॉप्युलेशन वाढत होतं, त्यानंतर मोबाईलवर ट्रान्झॅक्शन्स होणार हा आमचा अगदी ठाम विश्वास होता. आणि आत्ता म्हणजे 9 नोव्हेंबर नंतर बदललेल्या परिस्थितीनंतर जर तुम्ही बघाल तर प्रत्येकजण मोबाईल पेमेंट किंवा ऑनलाईन पेमेंट किंवा डिजिटल पेमेंट आणि डिजिटल बँकिंगबद्दल बोलू लागलेलं आहे. आज आपल्याकडचं खरं इकोसिस्टम खूप चांगलं अवेलेबल आहे. हा UPI एक प्रोडक्ट आहे किंवा *99# एक प्रोडक्ट आहे किंवा USSD बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. फक्त ते इफेक्टिव्हली वापरले गेले तर इव्हन डिजिटल महाराष्ट्राबद्दल जेव्हा आपण म्हणतो तर इव्हन इथे बरेचसे एंटरप्रेन्युअर आहेत, त्यांना त्यांच्या पेमेंट कलेक्शन हा एक मोठा प्रश्न आहे. तर हे पेमेंट कलेक्शन खूप सहज होतील. आम्हाला ABP माझाने ह्या प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आमच्या प्रोडक्टबद्दल बोलणं किंवा प्रोडक्टबद्दलच्या केस स्टडीज प्रेझेंट करण्यासाठी. त्याबद्दल ABP माझाचा मी आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. ABP माझा आयोजित माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र प्रेझेंटिंग स्पॉन्सर TJSB सहकारी बँक लिमिटेड, पॉवर्ड बाय ॲग्रोस्टार, नॉलेज पार्टनर iRealities, डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह. या कार्यक्रमामध्ये स्टार्टअप या सत्रामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. धन्यवाद.